नमस्कार, आपले स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सीनियर आर्किटेक्ट संदीप सिक्ची सर. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे एकच खरं लाईन पुरेशी आहे की ओन्ली 29 इयर्स एक्सपिरियन्स असं म्हटलं तर काय चुकीचं ठरणार नाही. पण ऑफकोर्स मला नेहमी असं वाटतं की एखादी व्यक्ती 25 वर्ष म्हणजे रौप्य महोत्सव त्यांनी ऑलरेडी साजरा केला त्यांच्या एक्सपिरियन्सचा. पण एखादी व्यक्ती एवढ्या अविरतपणे एखाद्या क्षेत्रात काम करते म्हटल्यावर त्यांना आलेले अनुभव वेगळे वेगळे असतात. त्यांनी वेगवेगळ्या सिटीजमध्ये काम केलं, बेसिकली पुणे, मुंबई, बरोबर जळगावमध्ये आता ते काम करतायत. रेसिडेन्शियल, कमर्शियल अशाही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करतात. आजपर्यंत त्यांना या सगळ्या कामांसाठी वेगवेगळे अवॉर्ड्स मिळाले, त्याच्यासाठी पण आपण त्यांच्याबद्दल बोलणारच आहोत. पण हा सगळा त्यांचा एकंदर प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे होते आणि या क्षेत्राबद्दल त्यांची स्वतःची काय मतं आहेत, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर बोलणार आहे. त्यामुळं तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आणि आता थेट आपण गप्पांना सुरुवात करूया. ते म्हणजे थोडं मला आता 29 वर्ष मागं जायचे पहिल्यांदाच आणि आधी विचारायचं की तुमचं एज्युकेशनल सगळं बॅकग्राऊंड कशी होती, म्हणजे स्कूल कुठलं होतं, कॉलेज कुठलं होतं आणि आर्किटेक्ट व्हावं ही इन्स्पिरेशन कुणाकडनं मिळालं आणि मग तुम्ही या फील्डमध्ये आलात, त्यामुळे ते पण आम्हाला जरा हवं आहे तुमच्याकडून. तर काय सांगाल सगळ्याबद्दल? It's almost आता फार you're taking me back to almost 30-40 years back. एक्झॅक्टली. माझं स्कूलिंग जळगावलाच झालंय. I graduated from St. Joseph's Convent here. Thereafter from मुलजी जेठा कॉलेज, इथनं 12वी केली. And then I moved to Pune for my आर्किटेक्चर डिग्री. तेव्हा महाराष्ट्रामध्ये मोजकेच कॉलेजेस होते. बहुधा पूर्ण महाराष्ट्रात तेव्हा 6 आर्किटेक्चर कॉलेजेस होते. सो I got admitted at मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ॲट पुणे. तर तो प्रवास माझा 1987ला सुरू झाला आणि इट वॉज अ वंडरफुल जर्नी थ्रू द कोर्स. I was fortunate enough to have great teachers who could guide me to what I am today. ओके. आणि post my degree, I went to CEPT Ahmedabad for my masters, which of course I did not complete because मला जिस घ्यायचं होतं लँडस्केपिंग मध्ये मी ते घेतलं and I did not give my thesis. Rather, I opted to go to Bangalore and work for collect some experience. Okay. So I worked in Bangalore for a couple of years. And thereafter in 1996 I started my own practice at Pune. Looking at the potential, but came back to Jalgaon because those were my roots. My father is also professional. He's a doctor. He's still working. So I came back to my roots and ever since मी जळगावला बेस ठेवून पुणे, मुंबई, पॅन इंडिया रादर मी काम करतो आहे. करंटली आय एम फॉर्च्युनेट इनफ की मी आता सध्या एक बंगलो ऑस्ट्रेलियामध्ये पण डिझाईन करतो आहे. क्या बात. म्हणजे तुम्ही मास्टर नसला झाला तरी ऑलरेडी कामामुळे तुम्ही मास्टर आहे, त्यामुळे वी कॅन से की दोज आर बिग वर्ड्स. यू कॅन नेव्हर बी अ मास्टर ॲट व्हॉट यू डू. इट्स ऑलवेज अ लर्निंग प्रोसेस. आणि ते कोणी सांगू शकत नाही की मी मास्टर झालेलो आहे. हा, बट इट्स यू ग्रॅज्युअली लाईक यू ग्रे युअर हेअर, सिमिलरली यू ग्रॅज्युअली तुमचा एक्सपिरियन्स होत जातो. ठीक आहे, चलो क्या बात. आणखीन एक तुम्हाला थोडंसं फ्लॅशबॅक मध्ये देतो, आता फार नेत नाही. त्यातला एक प्रश्न विचारायचा राहिला, ते म्हणजे फर्स्ट इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट विच यू हॅव कम्प्लिटेड. तर त्याच्याबद्दलची काही एखादी आठवण असेल तर ती ऐकायला आवडेल. ती आठवणच नाही, ते एक कोरलेलं आहे. ओके. म्हणजे माझा पहिला प्रोजेक्ट मी बँगलोरला काम करत असताना, लाईक एनी फर्स्ट प्रोजेक्ट हे कुठल्या रेफरन्सनेच मिळतो, तसंच मला एका रेफरन्सने मला प्रोजेक्ट नाशिकला मिळाला. आणि आय एम व्हेरी थँकफुल की त्या स्टेजला आर्किटेक्टवर भरोसा करणं म्हणजे ते क्लायंटचे आभार नेहमीसाठी राहतात. कारण की ही गेव मी इन माय फर्स्ट ब्रेक, माय फर्स्ट अपॉर्च्युनिटी टू शोकेस व्हॉट आय कॅन डू इन द फील्ड ऑफ आर्किटेक्चर. आणि आजही त्याचं प्लॅन मी ऑलमोस्ट तंतोतंत मी ड्रॉ करू शकतो, कारण इतकं ते कोरलेलं आहे डोक्यात. तो आता डायरेक्ट यातल्या काही प्रश्नांकडे घेऊया, आता थोडं प्रेझेंटकडे वळूया आता हळूहळू. त्यातला पहिला प्रश्न आहे, तुम्ही आता इतके वर्ष काम करता, याच्यामध्ये तुम्ही एक बघितलं असेल की यामध्ये अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज खूप आहे, अनएज्युकेटेड लेबरचं पर्सेंटेज खूप आहे. तर त्यांच्याबरोबर काम करणं हे कितपत रिस्की आहे किंवा तुम्ही ते कसं हँडल करता साईटवर जेव्हा अशी काही प्रसंग असतो तेव्हा? हे फार क्रिटिकल आणि फार महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे.
डेफिनेटली आपल्या इथे अनस्किल्ड लेबर बरोबर काम करून घेणं आणि एस्पेशली स्मॉलर टाउन्समध्ये अजून खूपच डिफिकल्ट आहे, कारण की इथे प्रॉपर इंजिनियरचं सेटअप नाही आहे. इथे लेटेस्ट टेक्नॉलॉजीच्या वापरला अजून क्लायंट एक्सेप्ट लवकर करत नाही बिकॉज ऑफ द कॉस्ट फॅक्टर. सो इट्स अ बिग चॅलेंज ऑलवेज. आणि पण तरीही आता ॲज तुम्ही रोज अनुभव घेतात, साईटवर जातात, लोकांना आपण पुश करतो, हळूहळू आम्ही त्यांनाही पुश करतो, आम्ही स्वतःलाही पुश करून घेतो की हो, यांच्याकडनंच कामं करून घ्यायची आहेत. आणि हा आता हळूहळू टेक्नॉलॉजीने ते पण सुधारलेत आणि हा फरक आता जाणवतो की आता त्यातला त्यात एक बेसिक पॅरामीटर्स जे आहेत ऑन साईट कन्स्ट्रक्शनचे ते अचीव्ह होत आहेत बेसिकली. बरोबर. दुसरा एक, जसा हा लेबरचा प्रॉब्लेम तुम्ही एवढ्या वर्षात फेस केला असेल, तसं एक डायलॉग कायम फेस केला असेल, तो म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आता थोडं ऍडजस्ट करून द्या. तर बजेट आणि क्वालिटी हे दोन्ही मग कसं तुम्ही हँड इन हँड मॅनेज केलं इतके वर्ष? हे फार डिफिकल्ट आहे फ्रँकली. हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बजेट किती मोठा प्रोजेक्ट असला तरी बजेट ऍट द एंड ऑफ द प्रोजेक्ट हे कमीच पडतं, असं एक असतंच. पण तिथेच मग आमची तारेवरची कसरत असते. बरोबर. की सगळ्या गोष्टींना बॅलन्स करत, स्पेसिफिकेशन्सलाही मॅनेज करत आणि मग त्या पद्धतीने पुढे सरकावं लागतं बेसिकली. बरं. आता एक थोडा वेगळा प्रश्न आहे या सगळ्यापेक्षा. जसं तुम्ही म्हणलं, पुणे मुंबईत काम करताय, आउट ऑफ इंडिया सुद्धा तुम्ही काही प्रोजेक्ट करताय आणि आता फायनली जळगावमध्ये पण प्रोजेक्ट करताय. तर एक प्रश्न असा आहे की जळगाव मधल्या डेव्हलपमेंटचं तुमचं इंडिव्हिज्युअल व्हिजन ॲज अन आर्किटेक्ट जर विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले सेक्टर्स येतात ज्या सेक्टरवर आता काम करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं पुढच्या 15-20 वर्षासाठी? जळगावसाठी सगळ्यात आधी एकतर इन्फ्रास्ट्रक्चर जोपर्यंत जळगावचं सुधरत नाही तोपर्यंत फार डिफिकल्ट वाटतं आम्हाला. म्हणजे आय फेस दिस प्रॉब्लेम ऑन डे टू डे बेसिस अँसरिंग क्वेश्चन्स. इनफॅक्ट आय जस्ट हॅपन टू कम बॅक फ्रॉम जपान येस्टरडे. म्हणजे आम्ही मागचे 12 दिवस जपानला होतो आर्किटेक्चरल टूरवरती. आणि व्हॉट आय मिस म्हणजे इथे जे आम्ही बेसिक पॅरामीटर्स जे मिस्त्रीला, इंजिनियरला हे सगळं समजून सांगायचा प्रयत्न करतो ते तिथे सांगावंच लागत नाही. दॅट इज वेअर दे स्टार्ट फ्रॉम अँड वी हॅव येट टू इव्हॉल्व टू दॅट लेवल. तर हे चॅलेंजेस आहेत डेफिनेटली. अँड दॅट्स वेअर आवर एक्सपिरियन्स काउंट्स, की वेअर वी कॅन परसुएड आवर क्लायंट्स की ॲटलिस्ट टू गिव्ह सम बेसिक क्वालिटी टू द क्लायंट्स. ओके. आणि मग गव्हर्नमेंटनं काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? जसं इन्फ्रास्ट्रक्चरचा एक मुद्दा सांगितला किंवा बेसिकवाले काही मुद्दे सांगितले, तर त्याच्यात ते काही हेल्प करू शकतात का असं वाटतं तुम्हाला? म्हणजे हा थोडासा पॉलिटिकल मुद्दाही होऊ शकतो माझं उत्तर दिल्यानंतर. पण कसं आहे की आता जळगावमध्ये जी आम्ही ग्रोथ पाहतोय की ज्याच्याकडे प्लॉट आहे तो बिल्डर होत चाललेला आहे. अनफॉर्च्युनेटली गव्हर्नमेंटने ह्याला आळा घातला पाहिजे की ज्यांच्याकडे प्लॉट आहे किंवा 4 लोक मिळून एक बिल्डिंग उभी बांधतायत, ज्यांना याचं बॅकग्राऊंड नाही, त्यांना कळत नाही, फक्त आज माल बनवणं आणि विकणं हा एक धंदा झालेला आहे. इथे कुठेतरी गव्हर्नमेंटने दे शुड टायटन द लॉज सो दॅट ओनली प्रोफेशनल्स एंटर दिस फील्ड अँड देन ओनली द सिनारिओ फॉर द सिटी विल चेंज. नॉट ओनली सिटी, हे जर आपण ग्रास रूटला प्रत्येक लेवलला जर आपण ॲडमिनिस्टर केलं योग्य पद्धतीने तरच याचं रिझल्ट पुढच्या 10-15 वर्षात दिसू लागते. ओके. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, वापरलं पाहिजे? Of course, the brand name matters, but at the same time, the quality of steel which has to be verified. त्यासाठी स्ट्रक्चरल कन्सल्टंट असतोच बरोबर. आणि डेफिनेटली म्हणजे हा एक मेजर पॅरामीटर आहेच. बरोबर आहे. आणि आयकॉन स्टील याच्या पूर्वी कधी वापरले का कुठल्या प्रोजेक्टवर तुम्ही? बहुतेक 2-3 प्रोजेक्ट्सला रिसेंटली वापरलेला आहे. बट फ्रँकली आय ॲज अन आर्किटेक्ट कॅन ओनली सजेस्ट की दीज आर but not one name. I will never suggest ki you go for this. But at the same time, yes, we do suggest what is good is good. So as a professional, माझं काम आहे की क्लायंट समोर चांगले प्रोडक्ट्स कुठले ते समोर ठेवणं and then let the client decide. ओके. आणि आता एक अवघड प्रश्न असा की आउट ऑफ 400 प्रोजेक्ट जर एकच प्रोजेक्ट निवडायची वेळ आली की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट असं आपण म्हणू शकतो, कुठला आणि त्याबद्दल काय सांगा? असे माझ्या आयुष्याचे 2 प्रोजेक्ट्स आहेत.
ओके. एक मी पुण्याला एक आमराई म्हणून कोथरूडला 2 बंगलो केलेले आहेत. हो. खूप चॅलेंजेस होते अँड दॅट हॅपन वे बॅक इन 2003. ओके. म्हणजे माझा अनुभव तसा लिमिटेड होता आजच्या कन्सिडरेशन मध्ये. आणि ही ग्रीन झोनची प्रॉपर्टी होती, लिमिटेड FSI होता आमच्याकडे. आणि त्यात ते क्लायंटच्या रिक्वायरमेंट फुलफिल करणं. तर फॉर्च्युनेटली मला त्यासाठी आर्टिस्ट इन कॉन्क्रीट अवॉर्ड ॲट एशिया लेवल तो आपल्याला मिळाला होता फॉर द सेम प्रोजेक्ट. आणि रिसेंटली त्याच कॉम्प्लेक्समध्ये आम्ही एक 70-80 वर्ष जुनी झाड होती आंब्याची, म्हणजे मँगो ऑर्चर्ड होतं. त्याच्यामध्ये एकही झाड न तोडता आम्ही एक ऑफिस सेटअप केलं आहे, ज्याच्यासाठी आपल्याला रिसेंटली अवॉर्ड मिळाला. नॅशनल अवॉर्डसाठी शॉर्टलिस्ट झालो होतो आपण. तर तो माझ्या फार जवळचा प्रोजेक्ट आहे, बिकॉज आय कुड सेव्ह लॉट ऑफ ट्रीज. फ्रँकली आम्ही प्रत्येक ब्रांचला मार्किंग केलं की ही ब्रांच आपण कट करताना ट्रीचं कट करायचंच नव्हतं, पण ब्रांच सुद्धा आपण अवॉइड करू शकतो का. असे दीज आर प्रोजेक्ट्स विच आर व्हेरी क्लोज टू माय हार्ट. आम्ही तिथे सगळे नॅचरल स्पेसिफिकेशन वापरले होते. ओके. तर असे प्रोजेक्ट करायला मिळणं, मी म्हणतो हे आमचं भाग्य आहे, रादर हे माझं भाग्य आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या फील्डमध्ये जे आता तरुण इंजिनियर्स येत आहेत, तर त्यांना तुम्ही काय सिक्रेट फॉर्म्युला तुमच्या यशाचा सांगाल, सक्सेसचा फॉर्म्युला काय सांगाल? नेव्हर कॉम्प्रोमाइज ऑन क्वालिटी अँड प्रिन्सिपल्स. क्या बात आहे. एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. सो ते आर्किटेक्ट संदीप शिकची सर आणि फार सिंगल लाईन फॉर्म्युला आहे, तो तुम्ही फॉलो करा, तुम्हाला यश नक्कीच येईल. ऑफकोर्स क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नका करू, थोडक्यात होतं. पण थँक्यू व्हेरी मच, तुम्ही आलात आणि एवढा वेळ दिलात. आणि तुमचं आता 400 प्रोजेक्ट झालेले आहेत, पण मी असं विश करेन की लवकरच 500चा असा वाला टप्पा तुमचा लवकरात लवकर हो आणि आयकॉनिक प्रोजेक्टची संख्या अजून वाढो, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच.